तर महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा निकाल ज्ञानदा आणि मंदार काही तासांवरती येऊन ठेपलेला आहे आणि प्रत्येकाच्या मनात मोठी धाकधूक आहे की उद्या काय आकडेवारी समोर येते। पण आतापर्यंतची जर आपण काही पोल लक्षात घेतले तर ते काही वेळेला एकतर्फी वाटतात, काही वेळेला ते मिश्र स्वरूपाचे पण आहेत। पण उद्या जनता जनार्दन नेमकी कोणाच्या बाजूने गेलेले ही सगळी लढत जी आहे ती उद्याच्या आकडेवारीवरनं स्पष्ट होईल। मंदार आणि अर्थात या सगळ्या आकडेवारीच्या आधीकडे जी उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात। मला वाटतं तू पण नांदेडला गेली होतीस नंदा, आणि नांदेडला आणि आणखीन जिथे कुठे तू गेलीस त्याच्यामध्ये नेमकं तुला तिकडे काय वाटतं? म्हणजे हे जी निवडणूक सगळी सुरू होती त्याच्यामध्ये तुला तेवढा उत्साह तिकडे लोकांमध्ये दिसत होता का? नाही, लोकांमध्ये प्रचंड उत्साह, आणि जसं विशालने पण आधी सांगितलेलं की निवडणुका यावेळेला व्यक्तिकेंद्रित झाल्यात। म्हणजे 50-50% कुणीही धाडसानं पुढं येऊन सांगायला तयार नाही की हीच बाजू जिंकेल किंवा तीच बाजू जिंकेल। लोकसभेला काही फार दिवस उलटले नाहीयेत, केवळ 4च महिने झालेत। त्यामुळे ग्राउंड रियालिटी काय याची उत्सुकता प्रत्येकाला आहे। महानिकालला काही तास उरलेत। बरोबर, महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार, महायुतीला संधी मिळणार आहे की महाविकास आघाडीची सरशी होणार आहे, चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार याबद्दल सगळ्यांच्या मनात मोठी उत्सुकता आहे। दिग्गज उमेदवारांचं काय होणार, बारामतीत अजितदादा जिंकणार की नाही की दुसरं कोणी असणार, आदित्य ठाकरेंच्या वर्णीत कुणाची सरशी आहे, मुंबई ते मराठवाडा, विदर्भ ते पश्चिम महाराष्ट्र कोण जिंकणार, महाराष्ट्राचा महासंग्राम, हाय व्होल्टेज लढतींचा ग्राउंड रिपोर्ट। खरं तर 288 मतदारसंघात काय होत आहे याची उत्सुकता आहे। पण काही असे चेहरे आहेत, काही असे मतदारसंघ आहेत की जिथे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आणि तेच मतदारसंघ कोण जिंकणार याचा ग्राउंड रियालिटी चेक आम्ही केलेला आहे। ग्राउंडवरनं आढावा घेतलाय, आमच्या रिपोर्टर्सकडनं माहिती जाणून घेतली आहे। आणि हे मतदारसंघ कोणते, सगळ्यात आधी आपण मुंबईपासून सुरुवात करूया। पहिला मतदारसंघ हाय व्होल्टेज लढतीचा माहीम मतदारसंघ। या माहीमच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय, कारण याच माहीम मतदारसंघातनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आणि त्यांच्यासमोर आव्हान आहे ते शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत। या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे। तर या मतदारसंघामध्ये प्रतिकूल परिस्थिती कुणासाठी, अनुकूल परिस्थिती कुणासाठी, आपण एक पत्रकारांचा पोल केला होता आणि त्या पोलनुसार या मतदारसंघात अमित ठाकरेंसाठी सध्याची ग्राउंड रियालिटी अनुकूल आहे, तर सदा सरवणकर आणि महेश सावंत या दोघांसाठी परिस्थिती प्रतिकूल असल्याचं दिसतंय। मंदार, मला तुम्हाला विचारायचंय की पण त्याआधी आपण उदयकडे जाऊया, कारण उदय ग्राउंडला आहे, त्यानं काम केलंय भरपूर। उदय, माहीम मतदारसंघ म्हणजे ठाकरेंची प्रतिष्ठा जिथे पणाला लागली आहे तो हा मतदारसंघ, कोणत्या चेहऱ्याला अधिक पसंती मिळण्याची शक्यता आहे, माहीमची जनता काय सांगतेय? नंदा, आपण पाहिलं तर माहीम दादर हा एकूण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, पारंपरिक बालेकिल्ला आहे। मात्र याच बालेकिल्ल्यामध्ये आता चुरशीची लढत जी आहे ती पाहायला मिळते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत आहेत, शिवसेनाचे उमेदवार जे आहेत सदा सरवणकर जे विद्यमान आमदार देखील आहेत, तर दुसरीकडे मनसेचे उमेदवार मनसेचे नेते अमित ठाकरे, राज ठाकरे यांचे चिरंजीव हे देखील आहेत। त्यामुळे खूप वेगवेगळी आणि चुरशीची लढत जी आहे या मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि या मतदारसंघावरती कोणाचा झेंडा फडकणार याचं उत्तर उद्या दुपारपर्यंत जे आहे ते स्पष्ट होणार आहे। सर्वांचं लक्ष लागले ते म्हणजे अमित राज ठाकरे यांच्याकडे। अमित राज ठाकरे यांच्या राजकारणातलं हे पदार्पण आहे, त्यांच्या पदार्पणामध्येच त्यांना यश मिळणार का अपयश मिळणार हे दादरकर जनता जी आहे ती ठरवणार आहे। मतदान तर इथे चांगलं झालेलं आहे, टक्केवारी देखील इथे चांगली झालेली आहे। त्यामुळे आता सर्वांना उत्सुकता लागली की कोण इथे बाजी मारणार। विद्यमान आमदार सदा सरवणकर जे आहेत यांनी देखील एक दंड थोपटलेली आहे, त्यांनी कुठल्या प्रकारे माघार जी आहे ती घेतलेली नाही आहे। त्यांनी देखील सांगितलेले की इथे मीच बाजी मारणार। मात्र महेश सावंत यांचं जे एक आव्हान जे आहे ते तुल्यबळ असं समजलं जात आहे की हार्डकोर शिवसैनिक जे आहेत त्या दृष्टीने महेश सावंत यांच्याकडे बघितलं जात आहे। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत हे अचानक पुढे येऊन बाजी मारतात का हे देखील पाहावं लागणार आहे, कारण सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या मतदारसंघाकडे। एक हाय प्रोफाईल मतदारसंघ झालेला आहे आणि या मतदारसंघामध्ये अमित ठाकरे हे उमेदवार असले तरी प्रतिष्ठा मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पणाला लागलेली आहे। अगदी बरोबर उदय, आपण म्हणूनच सगळ्यांच्या मनात मोठा प्रश्न आहे ज्याचं उत्तर खरं तर निकालानंतरच या ठिकाणी मिळू शकेल की इथे कोण नेमकं निवडून येत आहे। पण मंदार, मला आपल्याला विचारायचं आहे की सदा सरवणकर यांनी आमदार म्हणून तो मतदारसंघ बांधला आणि अर्थात साहजिक होतं की जेव्हा एक आमदार म्हणून मी तो मतदारसंघ बांधलाय, मी तिथे उभं राहिलेलो आहे तर मी माघार का घ्यायची, त्यांच्यावरती बराच दबाव पण आला, पण ते ठामपणे या सगळ्याच्यात उभे राहिले। पण अशा वेळी लोक आमदारांनी केलेली कामं
किंवा न केलेली कामं असतील याकडे बघतील, की राज ठाकरेंचा मुलगा तिथे उभा आहे म्हणून त्या बाजूने जाऊ शकतात, किंवा तिसरा पर्याय तपासू शकतात? हा जो प्रश्न आहे ना, हा आपण उदयला पण विचारू, कारण उदयनी तिथे सगळी कव्हर केलेली आहे आणि ग्राउंड रियालिटी त्याला माहिती आहे. पण उदय, मला एक जी व्हिज्युअल्स आपल्यापर्यंत आली, राज ठाकरे बाहेर येत होते मतदानाच्या केंद्राच्या बाहेर आणि तिकडनं काही वृद्ध जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना हाक मारली, ते तिकडे दिले, त्यांच्याशी बोलत होते. हा जो कनेक्ट आहे, हा जो अशा प्रकारचा जो एक राज ठाकरेंना तिथे माहीम मतदारसंघामध्ये आणि खास करून त्यांच्या अगदी बालमोहनच्या तिथल्या अंगणामध्ये जर त्यांना असा प्रतिसाद मिळणार असेल, असं वाटतं की अमित ठाकरे यांना एक प्रकारची सहानुभूती, की आपल्या इथलाच मुलगा आहे, लहानपणापासून ज्याला बघितलेला आहे, अशा प्रकारची सहानुभूती अमित ठाकरेंना तिकडे मिळून थोडीशी वरचढ परिस्थिती त्यांची तिकडे होईल. अगदी बरोबर आहे मंदार सर, कारण याबद्दल चित्र जे आहे तसं निर्माण देखील केलं गेलेलं आहे. राज ठाकरे यांच्याबद्दल प्रेम ममत्व जे आहे ते दादरकरांचं कायम आहे. आपण या आधीच्या जर निवडणुका पाहिल्या तर दादरकरांनी मनसेवरती भरभरून प्रेम जे आहे ते दाखवलेलं आहे. शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे, त्यावेळेच्या वेळेला त्यांनी मनसेवरती देखील प्रेम दाखवलेलं आहे. आता अमित ठाकरे हे उभे आहेत तिथे निवडणुकीला, त्यामुळे राज ठाकरे यांच्यावरती प्रेम असणारी जनता जी आहे ते मनसेवरती प्रेम व्यक्त करतात का मतांच्या दृष्टीने, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. जर इथली लढत आणि मायक्रो लेव्हलवरचं पाहायला गेलं तर इथे भाजपचे 2 गट आहेत. एक आशिष शेलार यांच्या गट आहे, त्यांचे समर्थक इथले पदाधिकारी आहेत, दुसरे प्रसाद लाड यांचे समर्थक जे आहेत ते देखील आहेत. त्यामुळे या 2 गटांपैकी जर आपण पाहिलं तर जे गंभीर आहेत त्यांची मुलगी जे आहे त्यांनी इथे सदा सरोगर यांच्या व्यासपीठावरती उपस्थित दाखवलेली आहे. मात्र आशिष शेलार यांच्या सोबत असणारे जे तेंडुलकर जो गट आहे त्यांचा, प्रिया तेंडुलकर यांचा गट जो आहे तो मात्र इथे काहीसा फारसा फिरकलेला आहे. त्यांनी मात्र अमित ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे, त्यांच्यासोबत ते प्रचारामध्ये देखील दिसून आलेले आहे. त्यामुळे एक भाजपचे आहे ते 2 गट जे आहे ते 2 वेगवेगळ्या उमेदवारांच्या पाठीशी ते उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे आहे त्यांची देखील विचार प्रणाली इथे अत्यंत महत्त्वाची. शिवाजी पार्कचा परिसर असेल, त्याचबरोबर सूर्यवंशी समाज जो आहे दादरमधला तो देखील ते निर्णायक समजला जातो. माहीम कोळीवाड्याचा जो समाज आहे कोळीवाड्यातला तो देखील इथे निर्णायक आहे. माहीम इथले जो मुस्लिम वोटरिंग आहे ते देखील महत्त्वाचे. त्या जो प्रभावी इथला जो वोटर आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या 3 भागांमध्ये कशी मतं विभागणी जी आहे ती केली जाते हे पाहावं लागणार आहे. राज ठाकरेंच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर भाजपचा त्यांना छुपा पाठिंबा आहे हे आता उघड झालेला आहे. आशिष शेलार यांनी तर उघडपणे त्यांना पाठिंबा दिला. त्याचबरोबर आशिष शेलार यांच्या गटामध्ये असणारे जे इतर विभाग प्रमुख आहेत, संघटक आहेत, तेंडुलकर गट आहे तो देखील त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला आहे. अंडर करंट्स कुणाच्या बाजूने राहतात त्यावरती या निकालाची सगळी गणितं अवलंबून आणि असेल. अटीतटीची लढाई आहे. म्हणजे ही लढाई एवढी सोपी नाहीये कोणालाही, प्रत्येक पक्षाला, प्रत्येक आणि त्याच्यामधली जी विभागणी होताना दिसते. जो प्रश्न तू विचारला की इकडे नेमकं काय होईल, त्याच्यातनं एक आणखीन आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगायला पाहिजे की अनुकूल आणि प्रतिकूल म्हणजे जिंकले आणि हरले असं नाहीये. खरंय. मला एक फक्त म्हणजे वरळीकडे आपल्याला वळायचं, पण त्याआधी मला मंदार तुम्हाला एक विचारायचं की आता उदय खूप सिंबॉलिक ठिकाणी उभा होता, शिवसेना भवन म्हणजे कदम मॅन्शन मध्ये शिवसेनेचा जन्म झाला. हा तो सगळा भाग आहे की जिथे शिवसेना जन्मली आणि वाढली. त्यामुळे हा इमोशनल कनेक्ट कसा आहे म्हणजे दोन्ही ठाकरेंसाठी सुद्धा आणि एकनाथ शिंदेसाठी. एक लक्षात घेतलं पाहिजे, जेव्हा म्हणजे सुरुवातीला शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिथे त्यांनी सुरू केली. दादर हा पहिला असा विभाग आहे की दादर आणि शिवसेना भवन, जिथे आपण म्हटलं की ज्या पद्धतीनं शिवसेना भवनमध्ये तिथे उभा होता, त्याच्या पार्श्वभूमीवरती उभा होता उदय, तर हे सगळं जे आहे तिथे भावनिकता आहे सगळी. आणि त्या भावनिकतेमध्ये ती विभागली गेलेली भावनिकता आहे. सदा सरवणकर जे होते ते त्या अर्थाने आणखीन एक दुसरी विभागणी आहे शिवसेनेची फळी. त्यामुळे तिथे खरं शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी ती लढत, अशीच लढत. अगदी बरोबर बोललात.